सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज स्टील लॅबचा तिसरा दिवस आहे आणि आज सबमिशन पण आहे, तर पूर्ण करावं लागेल. बघू किती काम होतं इथे. आज फायनली पूर्ण करायचं आहे आणि तिथे क्लासमध्ये गेलं तर पूर्ण सेटअपच खराब केलेलं होतं. इथून तिथे आणि तिथून इथे पूर्ण एक फोर्स होता तो आणला म्हणून पूर्ण तिथे स्टील लॅब ठेवलेली होती, ती बाजूला करून ठेवलेली. आता परत सेटअप करून नंतर परत काम करावं लागेल. पूर्ण खराब केलं आहे सेटअप, तिथे लावलेलं होतं काम चालू आहे म्हणून, आणि आमचं काम अर्धच झालेलं आहे. हे बघा हा वाला तिथे होता कोपऱ्यात, आणि काल संध्याकाळी पूर्ण सेटअपच खराब केलेला. आता परत सेटअप ठेवलेला आहे तिथे जागेवरती. आता परत आज काम करावं लागेल. आज लास्टचा दिवस आहे. चला काम स्टार्ट करतो आत्ता. गाईज हीच ती बदतमीज पोरगी जी विराजला ना काम नाही करून देत, आणि माझं काम जरी अर्धवट असलं तरी ह्याचं पूर्ण होतं. पण मी ह्याच्या अगोदर करून दाखवणार, आणि ही पण जास्त बोलते. आणि हिला आम्ही बाहेर काढूनच राहणार. ते पिंक ॲप्रॉन वाले ग्रीन दिला, आणि माझं बघा खराब झालेलं आहे. आत्ता याला चांगलं करावं लागेल. परत काम स्टार्ट करतो. चला आत्ता रिसेस झाली, आपण जातो मार्केटला फिरायला, थोडं फिरून येतो. हा बघा मार्केट आता होईल थोड्या वेळाने. गर्दी जिकडे तिकडे. आता दुकान उघडायला चालू केलेत. आणि थोडा वेळ थांबलं संध्याकाळी तर पूर्ण हा रस्ता पेकत असतो. बघा गाडी पायाला चढवली होते, अशी असते गर्दी. तुम्ही बघा पूर्ण मार्केट एकदम. तुम्हाला काही सामान घ्यायचं असेल तर ह्या मार्केटमध्ये या, पूर्ण सामान भेटून जाईल तुम्हाला. आपल्याला जायचं आहे इथे बॉम्बे टेक्शनरी मध्ये. इकडे काय रे चित्रपट आहे. चला चित्रपट घेऊ. पूर्ण सामान भेटेल तुम्हाला पेंटिंगचं. खूप आतमध्ये दुकान आहे, तुम्हाला समजेल पण. अजून काय रे बस. आपल्याला घ्यायचे होते ही चित्रपट लँडस्केप साठी. लँडस्केप केला आता. लँडस्केप हे बघा तुम्ही दुकान जिथून मी कॅमेरा घेतलेला होता तो दुकान. आता परत कॉलेजला जाऊ फिरलो. चित्रपट घेतली, ही घ्यायची होती म्हणून आलेलो बॉम्बे टेक्शनरीमध्ये. अजून एवढी गर्दी नाही इकडे, नंतर खूप होईल गर्दी. पूर्ण रस्ता पेक, चालायला पण जागा नसते. चल चल चल. हे बघा वृंदाच्या डब्यातून. हा काही तुम्हाला माहिती असेल तर सांगा, मला नाही माहिती. मला फक्त खायचं माहिती आहे. आता कॅन्टीनला जाऊ जेवायला. चित्रपट वगैरे आणून ठेवलेला आहे क्लासमध्ये. ही बघा रोज जेवायच्या टायमाला येते कॉलेजला. आज पण येऊन आमची वाट बघतो. येते रोज. असं असतं की सोबत जेवायचं, नंतर क्लासमध्ये जायचं. ते मला पण है आधा चलेगा जितना भी है. ये देख किसके पास है, इसलिए. चला आता जातो जेवायला. आलेले आहे जेवण. अरे डब्बा काय रे घेऊन आले. चल डब्बा लाये. रेल्वे की कॅन्टीन जाते. हे बघा कॉलेजला 1 वाजता येऊन बोलतोय की क्लासमध्ये जायला भीती वाटते. आता इकडनं देऊ खिडकीतून. ए ज्योती इसका बैग रख. हम लोग खाना नहीं खाते.
आता आता जातो जेवायला. हां हां जेवायला जातो रेल्वे कॅन्टीनमध्ये. हे बघा आज जेवायला काय काय रे. एक थाली घेतली पुरी आणि घरून भाजी घेऊन आलेली ती. आज जेवण पूर्ण झालेलं आहे. आता कुठे आता जातो क्लासमध्ये परत डब्बा घेऊन. आणि आत्ता थोड्या वेळाने लेक्चर आहे ते अटेंड करतो. चला परत आता काम स्टार्ट करतो. हे बघा माझ्याकडे ब्रश कोणता आहे ते तुटलाय, याच्याने काम करतोय. हे बघा आजचं काम झालेलंच आहे, थोडं थोडं बाकी आहे. पण उद्याला याच्यावरतीच काम करायचं आहे असं सर बोलले. 1 आठवडा पूर्ण घेतील. बघा कसं दिसतोय ते. आणि आता पॅकिंग वगैरे पूर्ण करतो आणि निघतो घरी जायला. घरी नाही, पप्पाचं ऑफिसला जायचं आहे माटुंगाला. तो आता आम्ही निघालो कुठून, कॉलेजपासून आता निघालो चर्चगेटला जायला. चर्चगेटला निघालो आणि चर्चगेटला जाता जाता स्टील लाईट पूर्ण झालेली आहे आपली. तर मी काहीतरी घेऊन आलेलो आहे. द्राक्ष स्टील लाईट पूर्ण करून ना द्राक्ष घेऊन आलो. पूर्ण झालंय म्हणून चोरी करतो थोडं. चला आता इथून बस पकडतो. काय झालं खाणार? चला बस पकडूया चर्चगेट. हे बघा तुम्ही बसमध्ये पूर्ण शांती आणि आम्ही काय खातो भेल. बघा आम्ही खातो भेल. मला काही नाही दुसरं नाही, एकदम शांत. हे बघा बेल खाऊन आता मध्ये कचरा फिरवतो आणि चर्चगेटला पोहोचलोच. आता जायचं आहे मला दादरला. दादरपासून माटुंगा, तिथे पप्पाचं ऑफिस आहे पोस्ट ऑफिस. तिथे जाऊन ना सामान आहे घेतलेलं ते घेऊन यायचं आहे. तर आता तिथेच जातो, सामान वगैरे घेतो आणि परत दादरला यावं लागेल. आणि मग तिथून बोरिवलीची ट्रेन परत पकडावी लागेल हॉस्टेलला जायला. चला ट्रेन पकडतो. चर्चगेट पासून ट्रेन पकडली, दादरला उतरलो, ट्रेन मध्ये चढलो दादरला. परत माटुंगाला उतरलो. आता जायचं आहे पप्पाच्या ऑफिसला, त्याच्यावरच आहे थोडं. सो तुम्हाला हा माझा पप्पा. पप्पांचं काम होतं तिथे पूर्ण केलं. आता सामान घ्यायचं होतं ते घेतलं. आता परत जातो स्टेशनला ते माटुंगा. परत तिथून ट्रेन पकडून दादरपासून परत बोरिवलीला ट्रेन पकडावी लागेल. गर्दी आत्ता संध्याकाळ किती 6 वाजले, खूपच गर्दी असेल. ट्रेनमध्ये चढायला पण नाही भेटेल एवढी गर्दी. बघतो जागा भेटते की नाही ते. परत ट्रेन पकडतो. परत एकदा अजून परत दादरला परत उतरलो. परत ट्रेन पकडायला जायला लागेल दादरच्या तिकडनं. ही सेंट्रल लाईन होती आणि आता ती पकडणार ती चर्चगेट आली असेल, तिकडनं जावं लागेल ट्रेन पकडायला. परत
किती गर्दी असते ती, एवढी गर्दी की काय असं सांगू तुम्हाला. आता तिकडनं जायचं आहे आपल्याला, मस्त गर्दी एवढी आहे. दादर सांगितलं की गर्दीची गर्दी. चला आपण आता ट्रेन पकडूया, लवकर लवकर जाऊ. तर संध्याकाळी परत एकदा ट्रेनमध्ये चढतो. बघा गर्दी कशी आहे ती ट्रेनमध्ये, पूर्ण पॅक. आणि आपल्याला बसायला जागा नाही भेटलेला आहे. वरती बॅग ठेवलेला आहे, उभंच राहायला जावं लागेल. कसं तरी चढायला भेटलं तर भलं झालं तेवढं तरी. आपण दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेलो होतो. आता ही ट्रेन गोरेगावला थांबली आणि इथेच पर्यंत होती. आता आपण परत एकदा बोरवलीपासून पकडतो, जो नाही गोरेगावपासून बोरवली. खूप गर्दी आहे. हे बघा चढायला गेलो तर गर्दी किती आहे. दुसरी ट्रेनला वेट करावं लागेल परत, अजून जागाच नाही भेटत चढायला. दुसरी ट्रेन येईल तेव्हा आता बघू किती गर्दी आहे. बघा दरवाजा पूर्ण पॅक आहे, चढायला पण नाही भेटत एवढा. कसं जाणार आता? किती 7 वाजले. आता दुसरी ट्रेनची वेट करावी लागेल, तिकडे पण खूप गर्दी आहे. बघू परत एकदा. बघा ही दुसरी गाडी जी पूर्ण चढायला जागाच नाही भेटत, वेट करावं लागेल किती वाजेपर्यंत. बघा पूर्ण रस्ता जाम करून ठेवलाय आणि पाय लटकून जातात. बघा अशीच गाडी येत असेल तर मला किती टाइम लागेल सांगता नाही येत. घरी जायला, घरी हॉस्टेलला जायला. तर बघा बघितलं असेल तुम्ही कशा पद्धतीने कॉलेजला पासून थोडं पण लेट झालं तर कसं कोणती हालत होते ते. चढायला पण जागा नाही. किती 5-6 ट्रेन माझ्या समोरून गेले पण जागाच नव्हती. म्हणून आत्ता कितीला चढलो, फक्त 2 स्टेशन चुकून मी दुसऱ्या गाडीमध्ये चढलो आणि 2 स्टेशन सोडले. किती गर्दी. थोडं पण कॉलेजपासून लेट झालो तर ही हालत होते. आत्ता परत एकदा बसची हालत बघू, बसमध्ये काय होतं ते. चला बसमध्ये. हो मी पण मुंबईला या, मजा घ्या अशी ट्रेनची गर्दीची. चला आता बस. हो अपघात बसमधून उतरलो आणि आता जातो हॉस्टेलला. 1 तास लागतो कॉलेजवरून हॉस्टेलला यायला. तिथे मी आज 3 तास लागवले. ट्रेन सुटली नंतर काय ट्रेन सुटली ना बस. असे खूपच त्रास झाला हॉस्टेलला यायला. 1 दिवस लेट का निघालो नाही. बघा 9 वाजले. एवढा टाइम पहिल्यांदा झाला असेल काय. 3 तास लागले हॉस्टेलला यायला. एवढी गर्दी. बसमध्ये पण सेम जी गर्दी ट्रेनमध्ये होते तीच गर्दी बसमध्ये पण होती. आता पोहोचलो.